नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 6, 7, 8 डिसेंबर 2023 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि काही तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून गारपीट पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर काही भागात हलका मध्यम राहील, मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। चला तो जाणूया व्हिडिओ नंबर 26। सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्रात सध्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पाऊस बघायला मिळत आहे। तर सध्या तीव्र वादळ हे आंध्र प्रदेश आणि भारताचा पूर्व परिसर, तमिळनाडू, तेलंगणा तसेच छत्तीसगड, ओडिशा, झारखंड या भागामध्ये सध्या स्थितीला तीव्र वादळ सक्रिय आहे आणि या वादळाचा परिणाम या भागामध्ये सध्या बघायला मिळत आहे। तर या भागात वादळी वाऱ्यासह वादळी अतिवृष्टी तर गारपीट पावसाचा जोर देखील सध्या या भागामध्ये बघायला मिळत आहे। तर पुढील 24 तासांमध्ये हे तीव्र वादळ महाराष्ट्राच्या काही भागात अर्थात विदर्भाकडे सरकणार आहे, त्यामुळे साहजिकच या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त स्वरूपात असून काही भागात गारपीट तर काही भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वातावरण कोरडे असणार आहे। तर या वादळाचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये अर्थात 6, 7, 8 डिसेंबर 2023 या तारखेला या वादळाचा परिणाम बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा या राज्याकडे पावसाचा जोर पुढील 3 दिवसात कमी राहील, बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। मात्र तेलंगणाच्या पूर्व किनारपट्टीकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, चेन्नई, नेल्लोर, नंदलाल, हैदराबाद, आंध्र प्रदेशाचा बहुतांश परिसर इथे जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। रायपूर, कोरबा, राउरकेला, कांतामाल अतिवृष्टीचा अंदाज या भागात राहील। कांतामाल, भुवनेश्वर, कोलकाता मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। धनबादच्या आसपासच्या भागामध्ये जबरदस्त अतिवृष्टीचा अंदाजा पुढील 3 दिवसात विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तसेच महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाज आहे। दक्षिण भागामध्ये सोनापूर, शिरपूर, खेडगाव आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील। बल्लापूर, गजवाली, गुगस रोड इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुक्ताबर, वणिकायर हलका पाऊस या भागात राहील। भाटाडी, भद्रावती, मोरली, कुटवाडा, वरोरा, चरगोबिके मध्यम पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। चिमूर, ब्रह्मपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर गडचिरोली जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर जबरदस्त स्वरूपात राहील। मूल, सावली, राजोळी, वलनी, सिंदेवाई जोरदार पावसाचा अंदाजा, विजांच्या कडकडाटासह राहील। अतिजोरदार पावसाचा अंदाजा जामोर, शिगोट, आष्टी, मलचेरा, एटापल्ली या भागात बघायला मिळणार आहे। भांबरगड, पासेवाडा, सुंदरा अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। गिरवाडा, पाराकोटलाई अतिजोरदार पावसाचा अंदाजा, विजांच्या कडकडाटासह राहील। कापसी, पंखचनोडलाई बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। धनोरा, मुरमगाव, मालवेरा, कुरखेडा, बालिटोला इथे मुसळधार पावसाचा अंदाज हा जोरदार वाऱ्यासह राहील। गडचुली तसेच चुरमुरा, नाटीचौक, तुलमाल, किमती मैदान, दिगोरी, देसिंग इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरखेडा, बालिटोला, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्गासा, अमगोर चौकी मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील। तसेच गोंदिया जिल्ह्याकडे देवरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। साक्री, टोळा, आमगाव, गोरेगाव तसेच तिरोडा, चांगझरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। लांजीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। लांजी, गव्हारा, सेवणी, बालाघाटला
मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। तुमसर, तिरोडा, कुबरबाई, निपाणी, डोंगरी, काटंगी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी, साकोली, संग्रानी, कोलेगावला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अडेल, गोतंगाव, पावनी, बेवापूर, खैरगाव, उमरेडला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, धर्मपुरी, असोली, कंधारी, रामटेक, अकोला, मंगरुळी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, कामठी, वाघोली, पारशिवनी, वनेरा, गोटी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। उमरी, सावरनेर तसेच बडेगाव, विछवा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। डोरली, कमळेश्वर, धामणा, हिंगणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। बुटीबोरी, पाचगावलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। पश्चिमेकडे जोर कमी असून बुरीकोकटे, धुतीवाडा, कोडाली, काटोल मध्यम हलका पाऊस या भागात राहील। जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा हलका पाऊस या भागात बघायला मिळणार आहे। तर वर्धा जिल्ह्याकडे अरबी, वडोणा, लाडगड हलका मध्यम पाऊस या भागात राहील। तुळजापूर, बारबडी मध्यम स्वरूपात राहील। जामनी, वर्धा, देवळी, कोल्हापूरला हलका पाऊस राहील। हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे आसपासचा परिसर या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर यवतमाळ जिल्ह्याकडे घाटंजी, करंजी, पांढरकवडा, पेंढारी, पटणबोरी, निमगुडा, अलिदाबाद हलका मध्यम पाऊस राहील। रुई, जवई, डिग्रज, सोंडी इकडे अंशतः ढगाळ चित्रण हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। यवतमाळ, जामोडा, कलम, बाबुळगाव, नेर तसेच लाडके, दारवा हलका मध्यम पाऊस यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील। अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे, फुलगाव मध्यम हलका पाऊस या भागात राहील। तसेच अमरावती, बडनेरा इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे। आष्टी, दुर्गवाडा, मोर्शी, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा या भागात हलक्या सरींचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे चांदूर बाजार, ब्राह्मणतडी, अचलपूर, चिखलदरा हलक्या सरींचा अंदाज आहे। मूर्तिजापूर, दर्यापूरला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसे अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। हिंगोली, नांदेड, वाघाला, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे बीड, मांजलगाव, पाथरी तसेच करकम या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। जालना आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार ढगाळ चित्रण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर नाशिक जिल्ह्यामध्ये येवला, मनमाड, तालवड तसेच मालेगाव, साटणा, औटी, ताराबादला हलक्या पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। आणि अहमदनगर जिल्ह्याकडे अहमदनगर, राळेगाव, सुरेगाव, जामखेड, काडाश्री, भगूर, पातळी, घोडेगाव आणि श्रामपूर, तालिकाबंद, कोपरगाव या भागात हलक्या सरींचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्यात कडेगाव, दौंड, श्रीगोंदा, मलटण, कवठे, अळकुटी, आल्याने हलक्या सरींचा अंदाज राहील। तसे कमी पावसाचा अंदाजा पुणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, नाशिक, पालघर या भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सोलापूर, कुरुळ, बिलाटी इकडे हलका मध्यम राहील। तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला, नलदुर्ग या भागात हलक्या सरींचा अंदाज राहील। मंगळवेढा, मारवाडे, खर्डी, पंढरपूर तसेच वेल्लापूर, अकलूज, माळशिरस, म्हसवड, आटपाडी, चिंचखेड, सांगोळे, गिरडी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। उत्तरेकडे बेंबलेटी, मुरणी, कुरुवाडी, अरणगावला हलक्या पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। आणि सांगली जिल्ह्याकडे दागलपूर, बिलर, जत, आडाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर, अथनी या भागातही हलक्या सरींचा अंदाज आहे। तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण विभागातही वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।